काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, काय त्यांचा महिमा वाणू ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ यमधर्म वास पाहे नित्य काळ, यमधर्म वास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका निळामणे सर्व भाग्य शोधविले, निळामणे सर्व भाग्य शोधविले, हृदय सिद्धी येती ओळंगा, निळामणे सर्व भाग्य शोधविले, निळामणे सर्व भाग्य शोधविले, हृदय सिद्धी येती ओळंगा, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले, कुटुंबार कुमाई, डोबार खुमा, 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 डोबार खुमाई, डोबार खुमा, डोबार खुमा, काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वरण वार वार काय त्यांचा महिमा काय
दत्त महिमा काय दत्त महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वरण वारंवार काय त्यांचा महिमा काय दत्त महिमा काय दत्त महिमा काय दत्त महिमा काय दत्त महिमा वरण वारंवार काय दत्त महिमा वरण वारंवार हरिभक्त मंडळी काय दत्त महिमा वरण थोर हो मंडळी हरिभक्त थोर हरिभक्त थोर हरिभक्त थोर हरिभक्त थोर हो मंडळी हरिभक्त थोर मंडळी हरिभक्त थोर हो मंडळी हरिभक्त थोर हो मंडळी जयाची भेटी ज्याची हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर हरिभक्त थोर भूमंडळी दांडे 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 भेटी दांडे भेटी आनंद ब्रह्मादिका दांडे भेटी दांडे भेटी दांडे भेटी दांडे विश्वा झाले पूज्य सकळ लोका विश्वा झाले ना पूज्य सकळ लोका पूज्य सकळ लोका पूज्य
सकळ लोका पूज्य सकळ पूज्य सकल लोका विश्वाधार पूज्य सकल लोका विश्वाधार पूज्य सकल लोका विश्वाधार पूज्य सकल लोका
पूज्य सकलो पूज्य सकलो पूज्य सकलो पूज्य सकळ लोका विश्व झाले पूज्य सकळ लोका विश्व झाले ज्यांची भेटी हरिभक्त थोर भूमंडळी ज्यांचे भेटीचे अर्ध ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले यमधर्मवास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटी दे ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले
निळमणे सर्व भाग्य चोचविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे ज्यांचे भेटी चारत ब्रह्मादेका पूज्य सकळ लोका विश्वास झाले पांडुरंगा करो प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठमवातात्मजवानऋतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। हरि ओम द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्तिरावा शान्तिरोपदय शान्ति वनस्पतय शान्तिर्विश्वदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वोत्म शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि। हरि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। हरि ओम शान्तो वरदो भव सुस्थिरो सुप्रतिष्ठो भव। हरे नमः हरे नमः हरे नमः। गायत्यांचा महिमा वानुवानुव हरिभक्त तोरक मंडळी ज्यांचे बेटीच्या अर्थ ब्रह्मादिका पूजा सकळ लोका विश्वास झाले। भगवत प्रेमी ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य, आज या पावन क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अत्यंत पुनीत आणि पावन असं हे क्षेत्राचं स्थान।
परिसर अत्यंत आणि पुनीत असा परिसर आहे. नव्हे, महाराष्ट्र क्षेत्रभूमीच एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी आहे. क्रांतिकाराची आहे, देशभक्ताची आहे, समाजसुधारकांची आहे, शिक्षण महर्षींची आहे, सहकार महर्षींची आहे. तशी भूमी राष्ट्रीय महापुरुषांची आहे. छत्रपती शिवरायांची जो माँसाहेबांची भूमी आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे. आणि दुग्ध शर्करात योग म्हणजे या भूमीचा आगळा वेगळा परिचय जगाला करून देणारे वारकरी संप्रदाय, संत महंत साधू सद्गुरू जपी तपे संन्यासी यांची भूमी म्हणून जगानं या भूमीचा गौरव केला. संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकोबा यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्शा पवित्र परिसराला लाभला. ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाच्या आचार विचार संहितेला समर्पित करून जो विखुरलेला समाज आहे, जो तळागाळामध्ये राहणारा समाज आहे, जो डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे, या सर्व समाज बांधवांनी या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा परमार्थामध्ये सर्वांना एकत्रित आणून पारमार्थिक क्रांती करून प्रत्येकाच्या मनाचं आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल ईश्वरनिष्ठा, धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना आवश्यक असणारे सर्व दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्म जागृती केली, धर्म जागृतीतून राष्ट्र जाग करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे, हा मराठवाडा आहे, हा बीड जिल्हा आहे, हा परिसर आहे. विठ्ठला विठ्ठला ज्या परिसराची जगाला ओळख करून देणारा हा वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरूंचा जन्म वास्तव्य पदस्पर्श असलेला हा परिसर आहे. पवित्र ते कुळ पावन होतो जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ही आगळी वेगळी ओळख करून देणारा हा परिसर आहे. वारकरी संप्रदाय अदर जीवन नगरनारायणांचं जीवन, भगवान बाबा स्वामी महाराज, माऊली महाराज, सुदामदेव महाराज अशा अलौकिक संतांची पवित्र भूमी आहे. तशीच ही भूमी साक्षात्कारी सद्गुरूंच्या वास्तव्याने जन्मण्याने पदस्पर्शाने पावन झालेला हा आगळा वेगळा परिचय या परिसराचा करून देणारे अलौकिक ही साधू संतांची सद्गुरूंची भूमी आहे. ओम श्री गुरु चैतन्य बाळनाथ महाराज, ध्यानगीर महाराज, लालगीर महाराज अशा अलौकिक संत महंत साधू सद्गुरूंची भगवत भक्तांची पवित्र भूमी आहे. आणि अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रामभक्त हनुमानजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे. तसेच ती सुदामदेव बाबा, रामहरी बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र भूमी आहे. आणि आपल्या सर्वांचे सद्गुरू असणारे स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे. आज आपण सर्वच जण स्वामी महाराजांचा 82वा अखंड हरिण पुण्यस्मरण अखंड हरिणा महोत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे हा उत्सव साजरा करून स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये स्वामी महाराज आपल्या सर्वांकडून करून घेत असलेला हा महोत्सव आणि त्यांच्या दरबारामध्ये त्यांचाच कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज या धर्ममंडपामध्ये सामाजिक, पारमार्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू यांची असलेली उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे. आणि सर्वांच्या पूर्वपुण्याने ज्यांच्या दर्शन आशीर्वाद सत्संग जीवनामध्ये घडतो आहे, ज्यांनी वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा आणि या सेवेतून समाजाची, राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे अशा अनेक वारकरी सद्भक्तांची असलेली उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे.
आत्ताच आपण ज्यांची गोड चाल ऐकली असे संगीत अलंकार कोकाटे महाराज, काळे महाराज, मृदुंग महामेरो आहेत. त्याच पद्धतीने अनेक गायनाचार्य आहे, अनेक मृदंगाचार्य यांची असलेली उपस्थिती आहे. सामाजिक कार्यातून व्यावसायिक कार्यातून आपल्याला सर्वांना यांची उपस्थिती आज यामध्ये आहे. आणि ज्यांच्या आशीर्वादी उपस्थितीमध्ये हा 82वा स्वामी महाराजांचा अखंड हरिनाम महोत्सव साजरा होतो आहे. ज्या स्वामी महाराजांनी पारमार्थिक कार्य केलं तेच कार्य व्यापक प्रमाणामध्ये सुदामदेव बाबांनी रामहरी महाराजांनी केलं तेच पारमार्थिक कार्य व्यापक प्रमाणामध्ये आज ज्यांच्याद्वारा हे स्वामी महाराजांचं पारमार्थिक कार्य या परिसरामध्ये होतो आहे. या ज्यांच्या आशीर्वादी उपस्थितीनं सहभागानं आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं हा महोत्सव साजरा होतो आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमाच्याद्वारे स्वामी महाराजांचं पारमार्थिक कार्य ज्यांच्याद्वारा हा परमार्थाचा आशीर्वाद या परिसराला तुम्हाला प्राप्त होतो आहे. आणि आज त्यांच्या अथक परिश्रमातून ज्यांच्या मार्गदर्शन हा स्वामी महाराजांचा उत्सव साजरा होतो आहे. आज या सर्वांना तुम्हाला या धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य प्राप्त होऊन हा महोत्सव साजरा करून स्वामी महाराजांचे कृपाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये ज्यांच्याद्वारा आपल्याला प्राप्त होत आहेत अशा आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे या स्वामी मठांचे मठाधिपती हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर सोतेरे ब्रह्मनिष्ठ लक्ष्मण बाबा यांच्या उपस्थितीच्या आशीर्वादातून हा घडत असलेला महोत्सव. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यातून सर्वांची उपस्थिती आहे. परमपूज्य आदरणीय वीर डॉक्टर साहेबांची उपस्थिती आहे. त्याच पद्धतीने श्री क्षेत्र चाकरवाडीचे आदर्श पोलीस पाटील यांची उपस्थिती आहे. श्री क्षेत्र इळम क्षेत्राहून आलेले आप्पा यांची उपस्थिती आहे. नव्हे साऱ्यांचीच असलेली उपस्थिती आहे, सहभाग आहे. आणि स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादानं हा आपल्या सर्वांकडून हा महोत्सव साजरा होऊन हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे. याचं सर्व श्रेय स्वामी महाराजांना आहे, आपल्या पूर्व आई वडिलांना आहे. विठ्ठला कारण हा परिसर काय ना वाचन मनानं तनानंद ना वारकरी संप्रदाय संत महंतावर प्रेम करणारा हा परिसर आहे. म्हणून परिसराचं अनेक संत साधूवरचं प्रेम आहे, तसं अनेक संत साधू संत स्वामी महाराजांचं या परिसर क्षेत्रावरचं प्रेम आहे. आणि म्हणून या संत महात्म्यांच्या स्वामी महाराजांच्या सत्संगाचा कृपाशीर्वाद या परिसराला प्राप्त झालेला आहे. परिसरातल्या प्रत्येक गावाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष या स्वामी महाराजांचा सत्संगाचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आणि या स्वामी महाराजांच्या सत्संगाच्या कृपाशीर्वादाची फलश्रुती म्हणून या परिसराला आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झाले. आणि या वारकरी संप्रदायाची फलश्रुती काय म्हणाल तर परमार्थाच्या विचाराची देणगी या परिसराला प्राप्त झालेली आहे. आणि याची फलश्रुती म्हणाल तर नीती सदाचार सेवा भाववृत्ती या परिसराला देणगी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आज तुमच्या आमच्या सर्वांकडून या परिसराकडूनच जो परमार्थ होतो आहे, परमार्थाचा आशीर्वाद आपल्या परिसराला तुम्हाला प्राप्त होतो आहे, याचं सर्व श्रेय स्वामी महाराजांना. विठ्ठला अशा महान संतांच्या सत्संगाचा कृपाशीर्वाद, आईवडिलांची संस्कार प्रेरणा म्हणून आज तुमच्या आमच्या सर्वांकडून स्वामी महाराज करून घेत असलेला हा परमार्थाचा उत्सव. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विकतया चारिक वाटे देवा, आपुल्या हिता जुवाची जागता धन्य माता पिता दयाची. आपुल्या हिता जुवाचे जागता धन्य माता पिता तयाची.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता झारीक वाटे देवा, या न्यायाने आपल्या जीवनामध्ये हा आशीर्वाद प्राप्त होतो आहे. आणि तोच आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. त्याचं कारण हा परिसरच संत महात्म्यांचा आहे. संत मौली महाराजांचं या क्षेत्रावरचं, स्वामी महाराजावरचं आणि या क्षेत्राचं श्री क्षेत्र चाकरवळे संस्थांचंही प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून प्रेमातून मला केलेली ही आज्ञा विठ्ठला संतांच्या कृपाशीर्वादातून स्वामी महाराजांच्या आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि प्रेम म्हटलं की तिथे सगळे नियम गळून पडतात. श्रेष्ठ भाव उच्च भाव निर्माण होत नाही. काय येतं किंवा काय नाही हा भावही तिथे निर्माण होत नाही. म्हणून प्रेमातून केलेली महाराजांनी आज्ञा आहे. आणि आपण थोरांची आज्ञा पालन केली. आशीर्वादाची प्राप्ती सामर्थ्य आज्ञेच्या पालनामध्ये आहे. आणि अखंड हरण महोत्सव वैश्विक कल्याणाच्या साधना, या साधनेमध्ये सहभागाची संधी आणि आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वाद तुमची दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाचे मज, या न्यायाने माझी असलेली उपस्थिती आहे. मी कीर्तन किंवा प्रवचनकार वक्ताय सांगवण्यास शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी नाही. कारण स्वामी महाराजाचं एक क्षेत्र म्हणजे आशीर्वाद घेण्याचं क्षेत्र आहे. हा भाव मनामध्ये घेऊन हे वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन आहे. आपल्याला आवडील म्हणण्यापेक्षा ज्यापर्यंत आणि जशी मला सेवा अर्पण करतील तसा माझा प्रयत्न असेल. विठ्ठला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे ते निळोबा महाराजांच्या संतांचा महिमा वर्णन करणारा असा अभंग आहे. एरवी मानवी जीव दसेचा जर विचार केला तर हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवात आज प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी आहे. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण कशासाठी प्रयत्न करतो तर एकच उत्तर सर्वांचं आहे आणि ते म्हणजे सुख. आणि सुखासाठीच सर्वांचा प्रयत्न असल्यामुळे आपण केलेली आपल्या जीवनातली सर्वांगीण भौतिक प्रगती आहे. म्हणून वैयक्तिक जीवनातली असो, व्यावसायिक क्षेत्रातली असो, वैज्ञानिक क्षेत्रातली असो, अर्थ क्षेत्रातली असो, हा त्याचा भाग आहे. आणि या भौतिक प्रगतीची आज समाजाला गरज आहे. अन्न असेल, वस्त्र असेल, निवार असेल, आरोग्य असेल, या मूलभूत गोष्टी समाजाला प्राप्त होतात त्या भौतिक प्रगतीतून प्राप्त होतात. म्हणून आपण सर्वांनी भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे. पण आपण भौतिक प्रगतीचं स्वागत करत असताना हा जीवनामधला झालेला जो भौतिक बदल आहे तो जर समाजोपयोगी पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज आज या भौतिक प्रगतीच्या बदलाला संतांच्या विचाराच्या संस्काराची आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर आज प्रत्येकानं संत विचाराचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. नवे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. संत महात्म्यांच्या
कर्मांच्या संस्काराशिवाय झालेली जीवनामधली जी भौतिक प्रगती आहे ते आपल्याला भोगाकडे घेऊन जाणारी ठरेल. आणि एकदा का समाजाला भोग संस्कृती जडली त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आज जगाला भेडसावणारा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे त्या भोग संस्कृतीतून. हे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक जीवन व्यसनाधीन झालं त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत नाही. आणि समाजाचे विचार विकृत होऊ लागले. संत वाङ्मयाचे विडंबन संतांची अवेलना. हो गेलो का जोडून या दिले अनिका, हो गेलो का जोडून या दिले अनिका, समाज पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाण्याची भीती असते. समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर गेला त्यामध्ये व्यापक अनित आहे. आपलं स्वतःचं तर अनित आहेच, पण त्यामध्ये आपल्या कुटुंबाचं आहे, घराचं आहे, गावाचे, देशाचं, जगाचं, विश्वाचं अनित यामध्ये आहे. म्हणून आज वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या अत्यंत प्रगतिशील युगामध्ये, आर्थिक समृद्धीच्या युगामध्ये आम्हाला सर्वांना हे वैश्विक अनहित जर टाळायचं असेल तर आज प्रत्येकानं साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. साधूचे आचार, विचार, उच्चार, व्यवसाय प्रत्येक कृतीचं, संत महात्म्यांच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीचं तुम्ही आम्ही मार्ग धावून गेले आधी, 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 मार्ग धावून गेले आधी. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक कृतीचं तुम्ही आम्ही स्मरण केलं, हृदयाचं परिवर्तन होते. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या केवळ स्मरणामध्ये आहे. कारण जगामध्ये जगाला समर्पित जीवन झालेली अनुभूती जर पाहायची असेल, घ्यायची असेल तर अशा अवस्थेला प्राप्त झालेलं जगतामध्ये जीवन ते संत जीवन आहे. जगाच्या कल्याणा संताच्या भूती, देह कष्टवेती परोपकारे. संत महात्मे तुमच्या आमच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी अक्षरशः स्वतःचा देह कष्टवतात, तपश्चर्याचं जीवन जगतात. आणि या भारत देशाला लाभलेली भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय धर्मग्रंथाचे विचार, वारकरी संप्रदायाचे विचार, हे सगळे विचार, हे सगळे तत्व संत महात्मे स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे. अनुभव आले
तत्वाचा अनुभव आलेला, वैश्विक कल्याणाच्या तत्वाचा अनुभव आले अंगात ते या जगा दे तसे, असा संत महात्मा जगाला देणारा अनुभव, असा संत महात्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, भेटावा, नवे कळावा. विठ्ठला म्हणून आज आपल्या भारत देशाला जगतामध्ये आदराचं स्थान प्राप्त झालं. त्याचं कारण या भारतीय संतांनी वैश्विक कल्याणाचे, शांतीचे विचार जगताला दिले, त्यामध्ये आहे. भारतानं केलेली अणुतंत्रज्ञान, प्रगती, आर्थिक समृद्धी हे तर आहेच, पण त्याही पेक्षा भारतीय संतांनी विश्व कल्याणाचे, शांतीचे विचार जगताला दिले, त्यामध्ये आहे. कारण संपूर्ण जग आपल्या भारतीय संस्कृतीकडे, संताकडे, धर्मग्रंथाकडे आपुलकीने बघत आहे, अपेक्षेनं बघत आहे. कारण जग विचित्र विचाराच्या सावटाखाली उभात आहे आणि त्याला तारणारा विश्वातला कोणता विचार जर असेल तर तो भारतीय संस्कृतीतल्या धर्मग्रंथातलाच तारू शकतो. म्हणून भारतीय धर्मग्रंथामध्ये अनेक धर्मग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, रामायण आहे, शिव महापुराण कथा आहे. म्हणून जगातल्या कुठल्याही धर्मपथाच्या मानवी जीवानं या धर्मग्रंथाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. तिथं लिंगभेद, वंशभेद, जातीभेद, देशभेद असा कुठलाही भेद नाही. म्हणून भारतीय संस्कृती वैश्विक संस्कृती, विश्वानं स्वीकारलेली जी संस्कृती आहे ती भारतीय संस्कृती आज तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपला आचार धर्म ठरवला पाहिजे. विठ्ठला तुम्ही आम्ही गौरव करतो यात न, जगाने या संस्कृतीचा गौरव केला, या धर्मग्रंथाचा गौरव केला, तीर्थाचा गौरव केलाय, संताचा गौरव केलेला आहे. पण भारतीय संत हे वैश्विक संत आहे आणि या वैश्विक संत मालिकेमध्ये संत शिरोमणी निळोबार यांचा सभेसाठी घेतलेला अभंग. विठ्ठला संत निळोबा महाराज जगद्गुरु तुकोबाराचे जे 14 टाळकरी होते, त्या 14 टाळकऱ्यापैकी निळोबारा हे टाळकरी होते. निळोबा महाराजांना जगद्गुरु तुकोबाराने अनुग्रह देण्याचं कबूल केलं. पण अनुग्रह देण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबारा निजधामाला गेले. देहूला आल्यानंतर निळोबांना समजलं की आपले सद्गुरू आपल्याला अनुग्रह देण्यापूर्वी निजधामाला गेलेले आहेत. आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. आपल्या सद्गुरूंच्या विरह दुःखानं अन्न पाण्याचा त्याग केला आणि म्हटले, जोपर्यंत इथे माझे सद्गुरू येत नाहीत, मला अनुग्रह देत नाहीत, तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. 42 दिवस इंद्रायणी तिरी निळोबारायने अनुष्ठान मांडलं. प्रकृती खालावलेली आहे आणि प्रकृती खालावल्यानंतर प्रत्यक्ष भगवान परमात्मा निळोबाची समजूत काढण्यासाठी तिथे आले. आणि तिथे आल्यानंतर निळोबांना वाटलं आपले सद्गुरूच आलेत की काय, आणि डोळे उघडून बघतात तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा पुढे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याला पाहता क्षणी निळोबाचे उद्गार आहेत. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, राखिल्या वाचोनी आलासी का, राखिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचून आला शिका. प्रल्हाद कैवारे दैत्याशी दंड या स्तंभी देवराया प्रगटोनी, तैशा परी मजला नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. अरे देवा, इथे तुला कुणी बोलावलेलं आहे? मी जगद्गुरु तुकोबाराचा धावा करीत असो, तुकायाचा धावा करीत असो, देवा
वचे देवा तुकयाचा धावा करीत असे. अरे मी जगद्गुरु तुकोबरे इथे येऊन मला अनुग्रह देण्यासाठी त्याच्यासाठी मी धरणं धरलेलं आहे. तू आला तसा परत जा. देव स्वतःहून निळोबारायांना भेटायला आलेले असताना सुद्धा निळोबारायाने देवाची भेट टाळलेली आहे. देव भेटणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. जगामध्ये सर्वात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ती देवप्राप्ती आहे. कारण साधक लोक एवढ्या खडतर तपश्चर्या करतात भगवत प्राप्तीसाठी. एवढ्या खडतर तपश्चर्या करून सुद्धा देवाची तर भेट दूरच राहू द्या, पण देवाच्या दरवाजाजवळ सुद्धा जाता येत नाही. नाना साधनाच्या केल्या कटपटा पर्या त्या नवती दारवंटा. एवढ्या खडतर तपश्चर्या करून देवाची भेट दूरच राहू द्या, देवाच्या दरवाजाजवळ सुद्धा जाता येत नाही. आणि स्वतःहून देव भेटायला आलेले असताना निळोबाराने देवाची भेट टाळलेली आहे. एवढं प्रेम आपल्या सद्गुरू जगद्गुरु तुकोबरायाविषयी. निळोबाचा दृढ प्रेमाचा निश्चय वैकुंठ लोकामध्ये जगद्गुरु तुकोबराने जाणला. आणि जगद्गुरु तुकोबराय निळोबांना अनुग्रह देण्यासाठी जिथे इंद्रायणी 42 दिवस अनुष्ठान मांडलं निळोबारायाने, तिथे जगद्गुरु तुकोबराय आलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरायाने त्यांना हलवून सावध केलं. प्रकृती खालावलेली आहे, डोळे खोल गेलेले आहेत, पण जगद्गुरु तुकोबरायाने हलवून सावध केलं. आणि निळोबा महाराज डोळे उघडून बघतात, तर ज्याच्यासाठी आपण अन्न पाण्याचा त्याग करून इथे अनुष्ठान केलेलं आहे ते जगद्गुरु सद्गुरु तुकोबराय इथे आलेले आहेत. आणि निळोबा महाराजांनी त्यांना पाहता क्षणी त्यांच्या मुखातले शब्द आहेत बाहेर, एवोनिया कृपावंते, एवोनिया कृपावंते, स्वामी सद्गुरू हात ठेवला मस्तक प्रसाद देऊन केले सोडी. निळोबाराय म्हणतात, आता तुम्ही इथे आलेला आहात, आता मजवर अनुग्रह करा, माझ्यावर कृपा करा. तेव्हा जगद्गुरु तुकोबरायाने निळोबाच्या मस्तकावर हात ठेवला, हस्त कृपा केली. कृपा कटाक्षाने आपुल्यापदी बैसवले, बाप रुक्मा विठ्ठले भक्तादी दिले वरदान. आणि जगद्गुरु तुकोबरायाने निळोबाच्या मस्तकावर हात ठेवली. हस्तकृपा झाल्यानंतर संत निळोबाची संतत्व अवस्था प्राप्त झाली, संत निळोबाची समत्व अवस्था प्राप्त झाली. आणि श्री गुरु कृपेला पात्र झाल्यानंतर समत्व अवस्था प्राप्त झाल्यानंतर निळोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अभंग त्यांचा महिमा वर्णवार वार, काय त्यांचा महिमा वर्णवार वार.
हरिभक्त थोर भूमंडळी शांती भेटी ब्रह्मादिका शांती भेटी अर्थ ब्रह्मादिका शांती भेटी अर्थ ब्रह्मादिका शांती भेटी अर्थ ब्रह्मा काय त्यांचा महिमा वानू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. निळोबाच्या सहज मुखातून शब्द बाहेर पडले संत कृपा झाल्यानंतर की असा संतांचा महिमा कसा काय म्हणून वर्णन करावा. संत निळोबाने संतांचा महिमा वर्णन करणं याला मणिकांचन योग म्हणतात. एका संताने दुसऱ्या संताचा महिमा वर्णन करणं याला मणिकांचन योग म्हणतात. मणिकांचन योग म्हणजे सुवर्णाची अंगठी असते. ती सुवर्णाची असल्यामुळे अगोदरच तिचं किंमत असते आणि त्याच्यामध्ये जर हिरा बसवला तर त्या सुवर्णाच्या अंगठीची किंमत वाढते आणि तो हिरा सुवर्णाच्या अंगठीत बसवल्यामुळे त्या हिऱ्याची किंमत वाढते. याला मणिकांचन योग म्हणतात. न्यायाच्या भाषेमध्ये याला दूध शर्करादी न्याय म्हणतात. आधीच 80% दूध गोड असतं, त्याच्यात साखर जर टाकली तर गोडीशी गोडी मिळून गेली. विठ्ठला विठ्ठला संताचा महिमा वर्णन करणं याला मणिकांचन योग म्हटलेलं आहे. निळोबा महाराजांनी संतांचा महिमा वर्णन करत असताना निळोबा महाराज म्हणतात संताचा महिमा वर्णन करायला कुठलीच मर्यादा नाही. कारण जी गोष्ट मर्यादित असते, जी गोष्ट एकदेशी असते, जी गोष्ट परिच्छिन्न असते त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येतं. पण जी गोष्ट अमर्याद आहे, जी गोष्ट अपरिच्छिन्न आहे, जी गोष्ट अनेकदेशी आहे त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही. आणि ज्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही ती वस्तू आहे भगवान परमात्मा. विठ्ठल विस्तारला जाईल सप्त पातळे भरून विठ्ठल व्यापक मुनी विठ्ठल मुनी मानसी. जगतामध्ये भगवान परमात्मा व्यापलेला आहे. जगतामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा देवाच्या ठिकाणी मर्यादा येते. जगतामध्ये भगवान परमात्मा असं म्हणणं म्हणजे जगत मोठं झालं, भगवान परमात्मा छोटा झाला. जगतामध्ये भगवान परमात्मा म्हणणं म्हणजे तिथे व्याप्य व्यापक भाव उरतो. ज्याच्या ठिकाणी व्याप्य व्यापक भावही उरत नाही, सर्व आणि सर्वस्वी जो सर्व आहे त्याला व्यापक म्हणतात, त्याला अमर्याद म्हणतात. ज्याच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही त्याला अमर्याद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भेद 3 प्रकारचा सांगितला. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. तिन्ही भेद भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही. भगवान परमात्मा स्वगत भेद नाही म्हणजे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. स्वगत भेद कशाला म्हणतात? तुका म्हणे एका देहाचे अवयव हात पाय कान एकाच देहाचे आहेत पण एक सारखे नाही. वृक्षाचे पानं फुलं फांद्या एकाच वृक्षाचे आहेत पण एक सारखे नाहीत, याला स्वगत भेद म्हणतात. सजातीय भेद कशा म्हणतात? वृक्षामध्ये जो भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. आणि वृक्ष जर पाषाणिकामध्ये जो मध्ये भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. विठ्ठला तिन्ही भेद भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही. भगवान परमात्मा सावयव नाही म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. एका भगवान परमात्म्यासारखा जगतामध्ये दुसरा भगवान परमात्मा नाही म्हणून सजातीय भेद नाही. आणि या जगतामध्ये भगवान परमात्म्याशिवाय कुठली दुसरी वस्तूच नाही म्हणून विजातीय भेद नाही. विठ्ठला शंका अशी आहे की भगवान परमात्मा सावयव असताना त्याच्या ठिकाणी स्वगत भेद कसा नाही? तर त्याचं उत्तर असं आहे भगवान परमात्मा सावयव आहे ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी ते घेतलेलं सोंग आहे. आणि सोंग कशाला म्हणतात? मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदल होता द्वितीय रूप धारण करणं याला सोंग म्हणतात. नाटकामध्ये पुरुष स्त्रीचं पार्ट करतो मग मूळ स्वरूप लक्षणामध्ये काही बदल होतो का? तात्पुरतं त्यानं घेतलेलं सोंग आहे.
पण मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदल होता द्वितीय रूप धारण करणं याला सोंग म्हणतात. आणि हे सोंगही दुसरा तिसरा घेणारा कोणी नसून तो पांडुरंग परमात्मा आहे. धरी येले सोंगे येणे अवघे पांडुरंगे विठ्ठला विठ्ठला. मूळ भगवान परमात्मा कसा आहे तर निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच रघुराया. असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद उत्पन्न होत नाही. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सजाते भेद नाही. कारण हे देवच सांगितलेलं आहे. इंद्रदेव आहे, कुबेर देव आहे, ब्रह्मदेव आहे. हे मग देव असताना दुसरा देव कसा नाही तर त्याचं उत्तर असं आहे, इंद्रदेव असो, कुबेर देव असो, ब्रह्मदेव असो, हे देव नाहीत. हे आदिकारण वाढत गेलेले जीव आहेत. देव एकच या जगतामध्ये, एकम अद्वितीयम ब्रह्म. म्हणून एका सच्चिदानंदासारखा दुसरा सच्चिदानंद या जगतामध्ये नसल्यामुळे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सजाते भेद उत्पन्न होत नाही. विठ्ठला आणि भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विजाते भेद कसा नाही. कारण हे जगत जे दिसत आहे ते काय आहे. हे जगत जरी दिसत असलं तरी हे जगत भासमान आहे. कारण कोणत्या वस्तूला वस्तू सत्य म्हणायचं, ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नाही. भूतकाळातलं वर्तमान काळामध्ये दिसत नाही, वर्तमान काळातलं भविष्य काळामध्ये दिसत नाही, भविष्य काळातलं भूत वर्तमान काळामध्ये दिसत नाही. जशा तीन अवस्था एकमेकाला जाणत नाही, स्वप्न, सुषुप्ती, जागृती. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये नसतात, जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये नसतात, स्वप्न जागृतीतले पदार्थ सुषुप्तीमध्ये नसतात, सुषुप्तीतले पदार्थ स्वप्न जागृतीमध्ये नसतात. ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे. आणि असत्य वस्तू सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. हा न्याय आहे. विठ्ठला महाराजांनी एक प्रमाण दिलं, रजू सर्पाकार भासेल येऊन. एक मनुष्य संधी कालामध्ये वाटेने प्रवास करताना वाटेच्या कडेला नागाच्या आकाराची दोरी त्याला दिसली. त्याला भास झाला सर्पैकी काय. तो ओरडाला पळून गेला तिथून, सरपाय सरपाय म्हणून. वास्तविक पाहता सर्प तो आहे का, काय सत्य दोरी आहे. जी वस्तू सत्य असते त्याला अधिष्ठान म्हणतात. जेवढी दोरीची लांबी रुंदी जाडी आहे तेवढा सर्प भासतो. सर्पाला स्वतंत्र अस्तित्व नाही. दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं अस्तित्व आहे. आणि ज्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं ते अधिष्ठान स्वरूपामध्ये असते, त्याला आध्यस्थ म्हणतात. आणि ज्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं ते अधिष्ठान रूपामध्येच असतं. म्हणून जगत हे कसं जरी दिसलं, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. म्हणून भगवान परमात्मा अधिष्ठान आहे, सत्य आहे. भगवान परमात्म्याच्या अस्तित्वानं जगताचं अस्तित्व असल्यामुळे जगताला स्वतंत्र अस्तित्व नाही. मग जगत कशाही पद्धतीने जरी दिसत असलं तरी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विजयात भेद करू शकत नाही. विठ्ठला असा त्रिवेद भेदरहित भगवान परमात्मा आहे. तसा त्रिकाल भेदरहित भगवान परमात्मा आहे. सर्व कालामध्ये तो अधिष्ठान स्वरूपामध्ये आहे. सत्य तो विठ्ठला. सर्वामध्ये जो आहे, सर्व गटीराम देहादे माझ्यामध्ये तसा तुमच्यामध्ये आहे. या देशामध्ये सगळ्या देशामध्ये आहे. त्रिवेद भेद देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार. काल परिचय त्रिवेद भेद रहित असा भगवान परमात्मा आहे. ज्या भगवान परमात्माचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही
तो देण्याचा संत महात्म्याने उपकार केला. संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार सांगावया नाही पार, सांगावया नाही पार. संताचा उपकार नाही सांगावया नाही पार. ज्या भगवान परमात्माच्या शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही, तो देण्याचा उपकार संतांनी केला. नवे नवे देवाचं जे स्वरूप आहे ते संताचं स्वरूप आहे. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया दीन जना, उद्धराया दीन जना, उद्धराया दीन जना. म्हणून देवाचं स्वरूप ते संताचं स्वरूप आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने एकदा प्रश्न विचारला होता. म्हणजे जगद्गुरु तुकोबारे तुमचा परिचय, जगद्गुरु तुकोबारे आपला परिचय देत असताना मी तुकाराम असं न म्हणता मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता असा परिचय करून देतात जगद्गुरु तुकोबारा. अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा. हा परिचय जगद्गुरु तुकोबाराय करून देतात. अनुरोनिया थोकडा, तुका आकाशा एवढा. आकाशाचं व्यापकत्व शब्दाने वाणीने सांगता येतात का? नाही. म्हणून देवाचं जसं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही, तसं संताच्या महिम्याचं सुद्धा शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण देव आणि संत एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रमाणे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून जे जे देवाकडे आहे ते संताकडे असतं. जे जे देवाला जगतामध्ये करता येतं ते संत करतात. पण जगतामध्ये जे देवाला करता येत नाही ते संत करून दाखवतात. देवापेक्षा एक पाऊल संताचं पुढे आहे. हा संताचा महिमा. विठ्ठला विठ्ठला. बघा, तुम्ही देवाच्या आणि संताच्या कार्याची तुलना करत बसलो आपण तर देवाचं जगतामध्ये काय कार्य आहे? मुकम करोती वाचालम. देव मुक्याला वाणी देतो. सामान्य मुक, एड मुक्याचे दोन प्रकार आहेत. एखाद्या माणसाला बोलता येत नाही, प्रतिबंध आहे बोलायला, तर धर्मग्रंथामध्ये वेद उपनिषदामध्ये काही असे मंत्र आहेत. त्या मंत्राचं अनुष्ठान जर केलं तर कदाचित मुक्याला बोलता येऊ शकतं असं शास्त्रांचं मत आहे. पण ज्या रेड्याच्या मुखातून मनुष्यवाणी मनुष्यवाणीने वेद वधून घेण्यासाठी संतांचीच कृपा असावी लागते. देवाच्या कार्यापेक्षा संताचं कार्य श्रेष्ठ आहे. देवाची जी उदारता आहे त्यापेक्षा संताची उदारता आहे. एकदा नामदेव महाराज देवाकडे गेले आणि म्हणले, देवा बऱ्याच वेळेस सांगतो तर मी उदार आहे, मी उदार आहे. अरे उदारपणा काय केला मला सांगशील का? नामदेवाच्या पुढे देवानी यादीच ठेवली उदारपणाची. देव म्हणले, अरे नामदेवा, सुदाम देवाला मी सुवर्ण नगरी करून दिली. माझ्यासारखा उदार या जगतामध्ये आहे का? सुवर्ण नगरी करून दिली मी त्याला.
नामदेव महाराज म्हणले फुकट दिलीस का देवा? केसी तेव्हा देसी ऐसा सची उडार ऐसा सची उडार ऐसा सची उडार केसी तेव्हा देसी ऐसा सची उडार ऐसा सची उडार ऐसा नामदेव महाराज म्हणले फुकट दिली नाही, अगोदर मूठभर पोहे खाल्ले, नंतर देऊन सुवर्णनगरी दिलेली, फुकट दिलीस का म्हणले? ही उदारपण आहे का तुझं? देवा पुढे म्हणले, अरे नामदेवा, रात्री 12 वाजता मी दुर्वास ऋषीनं जीव घातले म्हणले, माझ्यासारखा उदारपण कुणी आहे का? रात्री कुणी 12ला जीव घालील का? नामदेव महाराज म्हणले, अरे काय देवा सांगतो उदारपणाच्या गोष्टी, अगोदर तू जेवलास आणि नंतर जीव घातलंस ना म्हटले, यात कसला आला उदारपणा? अगोदर द्रौपदीकडे गेला देव, भाजीचं पान खाल्लं आणि त्याच्यानंतर जीव घातलं. विठ्ठला विठ्ठला. देव म्हणले, अरे नामदेवा, भर सभेमध्ये वस्त्र पुरवलं द्रौपदीला. नामदेव महाराज म्हणले, अगोदर तुझं बोट कापलं त्यावेळेला क्षणाचाही विचार न करता अनमोल शालू तिनं टारकन पाडला, तुझं बोट बांधलं, अगोदर घेतलंच आणि नंतर तू दिलंच. यात कसला आलाय उदारपणा? महाराजांनी ते प्रमाण दिलं. देव अगोदर घेतो आणि नंतर देतो, पण संत मात्र काहीच घेत नाही, जगताला ते देतातच. म्हणून इंद्राला वज्र करण्यासाठी दधीची मुनीची स्वतःची हाडं दधीने समर्पित केली. विठ्ठला विठ्ठला. देवाच्या ठिकाणी अपपर भाव आहे. भक्तारा के पायापाशी दुर्जनाचे सहारे, पण संताकडे अपपर भाव नाही. भक्तारा के पायापाशी दुर्जनाचे उदारी, दया करणे जे पुत्राचे तेच दासा आणि दासी. म्हणून कार्यापेक्षा देवाच्या संताचं कार्य श्रेष्ठ आहे, संताचा महिमा आहे. व्यापकतेचा विचार करा, देवाची जी व्यापकता आहे त्यापेक्षा संताची व्यापकता जास्त आहे. साधू थोर दाना 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 असलेल्या मला ज्या संतांनी त्यांच्या हृदयामध्ये साठवलं ते संत माझ्यापेक्षा मोठे असतात आणि जे मोठे असतात ते साधू असतात. महाराजांनी ते प्रमाण दिलं. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आपण व्यवहारामध्ये कुणालाही थोर म्हणतो. घरामध्ये एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असतील व्यक्ती, एखादं काम निघालं तर बाकीचे म्हणतात दादाने विचारा. घरामध्ये जे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आहेत त्यांना आपण थोर म्हणतो. गावामध्ये जे प्रतिष्ठित आहेत त्यांना आपण थोर म्हणतो. जग चालवतात त्यांना आपण थोर म्हणतो. हे थोर पण व्यावहारिक दृष्ट्या जरी असलं तरी निळोबार याला थोर पण मानत नाही. एखादा कीर्तनकार, प्रवचनकार चांगला कीर्तन करतो, प्रवचन करतो, त्याला आपण थोर म्हणतो. हे लौकिक दृष्ट्या जरी असलं पण ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार नाही त्याला थोर म्हणता येत नाही, असं निळोबार यांचं मत आहे.
काही नास्तिक दर्शनकारक आहेत, आस्तिक दर्शनकार आहेत, ते त्यांच्या परीनं थोर आहेत. काही नास्तिक दर्शनकार ते अनात्म तत्वांना देव म्हणतात. ते वेद आणि वेदप्रमाणे देवाला ते मान्य नाहीत. आत्मविचाराला सुरुवात झाली म्हणून त्याला दर्शनकार म्हणायचं, त्यांना थोर म्हणत नाहीत. काही आस्तिक दर्शनकार आहेत, वेद मानतात, वेदप्रमाणे देव मानतात, त्यांनाही आत्मसाक्षात्कार नसल्यामुळे त्यांनाही थोर म्हणत नाहीत. योगी लोक पूजनीय वंदनीय जगतामध्ये आहेत. योग सामर्थ्याने त्यांना समुद्राच्या पलीकडतं दिसतं, स्वर्गातले आवाज ऐकायला येतात, मुंगेच्या मनातले भाव ओळखता येतात, पाण्यावर चालले तरी पाण्यामध्ये पाय बुडत नाही. असा योग सामर्थ्याने पूजनीय योगी जरी असला तरी त्याला थोर म्हणता येत नाही. 14 विद्या 64 कलांनी युक्त असणारा चांगदेव महाराज 14 वेळा काळाला थप्पड दिली, पण ते ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारामध्ये थोर ठरले नाहीत. योगामध्ये आत्म्याचा अनुभव आहे, पण अहम ब्रह्म याचा साक्षात्कार आहे, मी ब्रह्म आहे याचा साक्षात्कार नसल्यामुळे त्यांना थोर म्हणत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. काही उपासक आहेत, मध्वाचार आहेत, निंबकाचार आहेत, हे उपासक आहेत, पण उपासनेमध्ये ते भेद मानतात आणि भेद मानणं शास्त्रामध्ये निंदे असल्यामुळे त्यांना लोकांतरीची प्राप्ती होते, पण त्यांनाही थोर म्हणत नाहीत. मग थोर कोण? तर हरिभक्त थोर भूमंडळी. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्तांना थोर म्हणतात, पण भक्ताचे पुन्हा प्रकार भगवद्गीतेमध्ये सांगितले. चतुर्विधी भजंत माम जना शुक्र अर्थ जिज्ञासा सुरत ज्ञानीचे भरत वर्ष आर्त भक्त अर्थार्थी भक्त जिज्ञासू भक्त ज्ञानी भक्त. याच्यामध्ये थोर कोण? जगतामध्ये असा एक वर्ग आहे, संकट आलं देव आठवतो, संकट गेलं संसार आठवतो, यांना थोर म्हणत नाहीत. आर्तभक्तांचा वर्ग आहे. जगतामध्ये असा एक वर्ग आहे, द्रव्य प्राप्तीसाठी देवाच्या साधना करायच्या, द्रव्य प्राप्ती झाली परत संसार करायचा, याला अर्थार्थी भक्तांचा वर्ग म्हणतो, यांना थोर म्हणत नाही. जिज्ञासू लोकांचा वर्ग आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा न करेन, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. यांना जन्म मृत्यूतून पार पडायचे, देवाची अपेक्षाच नको असते यांना. फक्त जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम, जन्म मृत्यू पार पडण्यासाठी साधना करणारा वर्ग, त्यांनाही थोर म्हणत नाही. मग थोर जो आहे तो शेवटचा ज्ञानी भक्त आहे, ते त्यांना थोर म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आता ज्ञानी भक्तांना थोर म्हणतात, त्याच्यामध्ये 2 भेद आहेत, साधनजन्य ज्ञानी भक्त आणि सहजजन्य ज्ञानी भक्त. साधनजन्य ज्ञानी भक्त त्यांनाही थोर म्हणत नाहीत. जे सहजजन्य ज्ञानी भक्त या जगतामध्ये आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोने आले चांगदेव लोटांगणी. आणि असा जो भगवत भक्त वर्ग आहे तो अखंड नामाचं चिंतन करणारा वर्ग आहे. सततम कीर्तयन्तो माम यतंतचे वृद्ध नमस्तस्य माम भक्त नित्य तुपासते. सतत भगवत नाम चिंतन करणारा हा वर्ग आहे. ज्यांच्या नामाच्या चिंतनातून सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. समाधान त्यांना त्यांच्या भगवत नाम चिंतनात तर आहेच, पण जगाला समाधान करण्याचं सामर्थ्य या संत महात्म्यांच्या भगवत नाम चिंतनातून मिळतं. तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये भगवंताचं नाम चिंतन गातो. अहो, तुमच्या आमच्या नामाच्या चिंतनातून आपलं स्वतःचं दुःख नाहीसं होत नाही, जगाचं दुःख केव्हा नाहीसं व्हावं. अहो, ज्यांच्या भगवत नामचिंतनातून हे जगाचं दुःख नाहीसं होतं, जगाला सुखमय अशी अवस्था प्राप्त होते, याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ऐशे माझेनी नाम घोषे नाहीशी करती विश्वाचे दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमत भरले. ज्या भगवत भक्ताच्या नामचिंतनातून जगाचं दुःख नाहीसो, जगाला सुखमय अशी अवस्था असते, असे जे कोणी भगवत भक्त आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि या भगवत भक्ताचं अखंड नामाचं चिंतन असतं. एवढंच नाही तर रोमातून भगवत नामाच्या ध्वनी बाहेर पडत असतात. म्हणून अर्जुन झोपी गेलेले असताना सुद्धा अर्जुनाच्या रोमातून जय श्रीकृष्ण असा ध्वनी ऐकायला भेटतो. अहो, जगद्गुरु तुकोबारी श्वासाला बसले तरी त्यांचं भगवत नामचिंतन बंद होत नाही. एवढंच काय, जगद्गुरु तुकोबारीचं जीवन नाममय झाले. यात नवल काय, जगद्गुरु तुकोबारी ज्या वाटेने गेले त्या वाटेला कान जरी लावले तरी विठ्ठलाचे ध्वनी ऐकायला मिळतात. अहो, या भगवत भक्ताचं जीवन नाममय झालं यात नवल नाही, पण या भगवत भक्ताने ज्या वस्तूला स्पर्श केला त्या वस्तू नाम बोलायला लागतात. जनाबाईच्या गोऱ्यातून सुद्धा विठ्ठलाचे ध्वनी आपण ऐकतो. एवढंच काय, चोखा मेळाचे हळ जर कानाला लावले तर विठ्ठलाचे ध्वनी ऐकायला मिळतात. याचा अर्थ असा आहे,
संत महात्मा आज शरीराने जरी नसला तरी त्याच्या जीवनामध्ये केलेली भगवत नाम चिंतनाची जी साधना आहे, त्या भगवत नामाच्या ध्वनीच्या अवतारामध्ये संत महात्म्यांचं आजही अस्तित्व आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आज संत महात्म्यांचं अस्तित्व आहे म्हणून तुम्हाला सुख आहे. व्यवहारामध्ये तुम्हाला जे सुख प्राप्त होतं, जे आनंद प्राप्त होतो, ते तुमच्या आमच्या बाह्य प्रयत्नात ते सुख आनंद नाही, तर प्रमाण आहे सुखासी चढावा जयाचे असं नाही. संत महात्म्यांच्या अस्तित्वाचं सुख आहे, संत महात्म्यांच्या भगवत नाम चिंतनाचं ते सुख आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारीला जाण्याची परंपरा आहे. आपण आळंदीला जातो, पंढरपुराला जातो, एखाद्या संत महात्म्यांच्या समाधीला दर्शन घ्यायला जातो. का? आपल्याला बरं वाटतं, सुख वाटतं समाधीच्या दर्शनानं. एवढे दुःखाचे संसाराचे विचार असून सुद्धा एखाद्या संत महात्म्यांच्या समाधीचं दर्शन जर झालं, तो दर्शनकार म्हणतो, दर्शन झाल्याबरोबर मला सुख वाटलं, मला आनंद वाटला, मला बरं वाटलं. कुठलेही बाह्य प्रयत्न सुखाचे नसताना दर्शन झाल्यानंतर हे बरं वाटलं, आतलं कुठून सुख आहे, आला कुठून आनंद? तर त्याचं उत्तर असं आहे, एवढे दुःखाचे संसाराचे विचार जरी असले तर संतांच्या समाधीचं दर्शन झाल्याबरोबर, कारण जीवन संतांचं नाममय झालेलं असल्यामुळे ध्वनीचा नाश होत नसतो. ध्वनीच्या कंपन शक्तीच्या लहरी त्या वायुसंयोगाच्या द्वारे सभोवच्या परिसरामध्ये कार्य करतात. हे दुःखाचे विचार या सूक्ष्म लहरी बाजूला सारतात आणि क्षणापूर्ती का होईना त्या दर्शनकाराला एक वृत्तिशून्य अवस्था प्राप्त होत असते. आणि वृत्तिशून्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून बाहेर शब्द पडतात, मला बरं वाटलं, मला आनंद वाटला, आता 1 महिना माझी बॅटरी चार्ज झाली. विठ्ठला विठ्ठला. हे कुठलंय तर त्या भगवत नामाच्या नाम चिंतनाचा हा परिणाम आहे. आणि या नामाच्या चिंतनाच्या परिणामातून त्या भगवत भक्ताला भगवान परमात्म्याची अद्वैत अवस्था प्राप्त होत असते. भगवान परमात्मा आणि भगवत भक्त एक रूप अवस्थेला प्राप्त होतात. आणि अद्वैत अवस्था परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. पण या अवस्थेला जरी प्राप्त झाला तरी संत त्या अवस्थेमध्ये थांबायला तयार नाहीत. जगाच्या कल्याणासाठी संत महात्मे भगवान परमात्म्याला विनंती करतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव अशी स्थिती कर. आणि ही स्थिती प्राप्त झाली की परत जन्माला येण्याचं भय त्यांना उरत नसतं. भय नाही, जन्म घेता मोक्ष सुख हानुलाता. उलट जन्म घेण्यामध्ये पुरुषार्थ माता, घेईने मग जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि ही जी परमार्थाची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, यालाच ज्ञानोत्तर भक्ती अवस्था म्हणतात. आणि ज्ञानोत्तर भक्ती अवस्था प्राप्त झाली की संत हे जड देहधारी शरीराचं नाव नसून या परमार्थाच्या पराकुटीच्या अवस्थेचं नाव संत आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून हे ज्ञानोत्तर भक्ती अवस्था प्राप्त झालेले जे भगवत भक्त आहे, म्हणून निळोबारायांना हरी शब्द टाकावा लागलेला आहे. अशा हरीच्या स्वरूपाचा सच्चिदानंदाचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे, असा जो भगवत भक्त ओळखतो तो थोर. विठ्ठला विठ्ठला. त्याला थोर म्हटलेलं आहे. थोर याची व्याख्या महाभारतामध्ये आलेल्या धावत्या बेगामध्ये सांगतो. जो ज्यांच्या आश्रयाला आलेला, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला थोर म्हणावं. महाभारतामध्ये सर्व यादव कुळाचा संहार झाला. धर्मराजा एकटे शिल्लक उरले. सगळ्या भावांना स्वर्गाची प्राप्ती झाली. आणि धर्मराजाने पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी ज्या क्षणाला हस्तिनापूर सोडलं पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी, तेव्हा त्या क्षणाबरोबर त्यांच्याबरोबर कुत्रा आला. बद्री केदार प्रदेशामध्ये आल्यानंतर स्वर्गाचं दार आलं. विमान घेऊन स्वागतासाठी इंद्र भगवंत आले आणि धर्मराजा युधिष्ठिराला म्हटले, पुण्याच्या सामर्थ्याने तुमचा स्वर्गावर अधिकार आहे. मी विमान घेऊन तुमच्या स्वागतासाठी आलेलो, या विमानामध्ये बसा. तेव्हा धर्मराजांनी पाठीमागे वळून पाहिलं तर त्यांना कुत्रा दिसला. आणि ज्या क्षणाला हस्तिनापूर सोडलं त्या क्षणापासून कुत्रा त्यांच्याबरोबर होता. इंद्राला सांगितलं, ज्या क्षणाला मी हस्तिनापूर सोडलं त्या क्षणापासून कुत्रा माझ्याबरोबर आलेला आहे. या कुत्र्याचा मी त्याग करू शकत नाही. अगोदर विमानामध्ये कुत्र्याला बसव. इंद्र भगवंत म्हणले, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने होते, कुत्रा अधम प्राणी आहे. धर्मराजा म्हटले, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने जर होत असेल तर माझी अर्धी पुण्य मी कुत्र्याला अर्पण करतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जो ज्यांच्या आश्रय
आलेला आहे. जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला थोर म्हणावं. म्हणून संत महात्म्यांच्या सत्संगामध्ये तुम्ही आम्ही आलं, या तुमचा आमचा उद्धार होतो, यात नवल काय. अहो पशु पक्षी जरी आले तरी त्याचा उद्धार होतो संत महात्म्यांच्या सत्संगामध्ये. कुत्र्याचा उद्धार झालेला आहे. अहो एवढंच काय, ज्याला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणणारा रेड आहे, त्या रेड्याची दिंडी आहे, त्या रेड्याचं मंदिर आहे संतांच्या सत्संग. हा संतांचा अलौकिक स्वरूपाचा महिमा आहे. अहो पशु पक्षीचा तुमचा आमचा उद्धार होतो संतांच्या सत्संग, यात नवल काय. अहो संत महात्मे ज्या दगडाला टेकून बसून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या दगडाच्या निर्जीव दगडाचं मंदिर आहे. हा संतांचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला. अहो ज्या अर्थी पशुपक्षाचा तुमचा पशुपक्षाचा दगडाचा निर्जीवाचा सुद्धा संतांच्या सत्संगामध्ये आल्यानंतर उद्धार होतो, तर तुम्ही आम्ही संतांच्या सत्संगामध्ये आल्यानंतर का उद्धार होणार नाही. म्हणून जगातल्या सगळ्या मानवी जीवाला जोपर्यंत संतांचा सत्संग प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुमची आमची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा बाहेर काढल्या जशी तडफड आहे तशी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार एका ठिकाणी म्हणतात, संतांच्या सत्संगाचा समाजाला काय लाभ आहे. पापदापदैन्या जाय पापदापदैन्या जाय तुम्हाला संतांच्या सत्संगात जर लाभला तर त्याचा काय महिमा आहे. तर याचा महिमा हा आहे की पाप ताप दैन्य याच्या निवृत्तीचं फळ आहे. तुम्ही म्हणाल याच्यासाठी संतांच्या सत्संगाची काय गरज आहे महाराज. अहो गंगेमध्ये स्नान केलं पाप निर्मुक्त होतो, गंगेचा महिमा आहे. संतांच्या सत्संगाचं प्रयोजन कशासाठी. तर बरोबर आहे, गंगेमध्ये स्नान केलं गंगेचा महिमा पाप निर्मुक्त होण्याचा. परंतु जोपर्यंत पाप करायला लावणारी वृत्ती शिल्लक आहे तोपर्यंत वरचे वर पाप घडत राहणार आहे. पाप करायला लावणारी वृत्ती जर नाहीशी करायची असेल तर ती गंगेच्या स्नानं नाहीशी होत नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. म्हणून असे महान तीर्थ सुद्धा संतांच्या सत्संगाचा आश्रय घेतात. एकदा गंगा माता ब्रह्मदेवाकडे गेली आणि म्हटली, ब्रह्मदेवा सर्व जीव माझ्यामध्ये स्नान करतात, मी पापांमलिन झाले, पापमुक्त होण्याचा उपाय. ब्रह्मदेवाने सांगितलं, गंगा माता काळजी करण्याचं कारण नाही. या जगामध्ये संत महात्मे जोपर्यंत आहेत त्या संतांच्या अर्ध्या क्षणाच्या संगती जरी तुला प्राप्त झाली तरी कोट्यावधी अपराध नाहीस होण्याचं सामर्थ्य संतांच्या केवळ अर्ध्या क्षणाच्या सत्संगामध्ये आहे. एक गडी आधी मी पुणे याद तुलसी संगत साधू की कटे कोटी अपराध. विठ्ठला विठ्ठला. तीर्थे त्यांची इच्छा करिता व्हावया निर्मळ आपणाशी. आपल्याला कथाभाग ज्ञात आहे, कुकुट मुनीचा कथाभाग आपल्या डोळ्यासमोर ना सांगून आपला मी वेळ घेणार नाही, आपला वेळ संपत आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. मग त्यासाठी गंगेच्या महिमेपेक्षा संताचा महिमा अधिक अंशामध्ये. पौर्णिमेचा चंद्रोदय झाला या स्थूल देहाला शीतलता प्राप्त होते. पण जीवाच्या ठिकाणी 3 ताप लागले, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक. हे 3 ताप चंद्रोदयानं नाहीशी होत नाहीत. त्यासाठी संतांच्या सत्संगाची गरज आहे. त्रिविध तापाची झाली बोळवणं देखील चरणावर मज वाटे त्या शालिंगण द्यावे कदा सोडा. म्हणून संतांच्या सत्संगाचा महिमा अधिक अंशामध्ये आहे. कल्पतरू दैन्य हरण करतो. कल्पतरूची कथा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. शुभ विचार असो अशुभ विचारात असो फलद्रूप होतात. एक मनुष्य प्रवास करता उन्हाळ्याचे दिवस आहेत, भूक लागली, तहान लागली, पाय पोळतायत आणि ऊन किर पडलेलं आहे. कर्मधर्म संयोगाने एक रस्त्याच्या कडेला गडद सावलीचं झाड दिसलं. त्या झाडाखाली जाऊन बसला. ते होतं कल्पतरूचं झाड.
आणि सहज मनामध्ये विचाराला तहान लागली होती, ते पाणी मिळालं तर. आता बसलाच होता कल्पतरूच्या वृक्षाखाली. कल्पतरूच्या वृक्षाखाली शुभ विचार असोत अशुभ विचार असो, मनात आले ते फलद्रूप होतात. मनात विचाराला पाणी मिळालं तर पाण्याचा तांब्या, पाणी पिला भूक लागली, मनात आले जेवण मिळालं तर पंचपक्वानाचं ताट पुढे, भरपूर जेवला, मनात आलं आता झोप येऊ लागली, कॉट गादी असेल तर. आता कल्पतरूच्याच वृक्षाखाली बसला होता, कॉट गादी तयार, आणि त्या गादीवर पडल्या पडल्या विनाकारण विचार करू लागला. मराठीमध्ये एक म्हण आहे, रिकाम मन सैतानाचा कारखाना. विनाकारण विचार करू लागला. एवढ्या माळरानावर जे मन येईल ती पुरवल्या जातं, याचा अर्थ भूत तर नसेल. आता बसलाच होता कल्पतरूच्या वृक्षाखाली, अकराळ विक्राळ भूत पुढे. भूताला बघितल्याबरोबर म्हणला खाऊन तर टाकणार नाही, खाऊनही टाकलं. विठ्ठला विठ्ठला. कल्पतरूमुळे जीवाला दैन्य अवस्था प्राप्त होते, आणि हा जीव जर संतांच्या सत्संगामध्ये जर आला, संत स्वतःची प्राप्ती करून देतात. म्हणून बघा, अनेक शिष्य सद्गुरूकडे गेलेले आहेत, ते सद्गुरुरूप झालेले. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उधरलो गुरु कृपे. रामकृष्ण महाराजांनी स्वामी विवेकानंदाच्या भूमध्येच्या ठिकाणी आणि शक्तिपाताच्या प्रयोगाने स्वामी विवेकानंदाची संतत्व अवस्था प्राप्त झाली. म्हणून एकंदरीत संतांच्या सत्संगाची समाजाला गरज. अहो, संत या जगतामध्ये आहेत म्हणूनच हे भगवत भजन भगवत नाम संकीर्तन आहे. आज स्वामी महाराज नसते तर या महाराष्ट्रामध्ये हे उभं पीक वारकरी संप्रदायाचं आपल्याला पाहता आलं नसतं, त्याच्यामध्ये सहभागी होता आलं नसतं, त्याचा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला नसता. म्हणून संत आहेत म्हणून हे भगवत भजन आहे, भगवत भजन आहे म्हणून भगवत कथा आहे. भगवत कथेशिवाय आपल्या चित्ताच्या ठिकाणचा मोहाचा नाश नाही, आणि मोहाच्या नाशाशिवाय भगवत अवस्था प्राप्त होत नाही, आणि हे सगळं संताशिवाय शक्य नाही. म्हणून संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती काही. विठ्ठला विठ्ठल. आणि अशा संतांची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा अपेक्षा करतो, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. अहो, म्हणून ब्रह्मदेव इंद्रपद होणं हे सोपी गोष्ट नाही. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. साधा सत्यनारायण कर्म करायचं पती पत्नी असल्याशिवाय करता येत नाही. अत्यंत सूक्ष्म कर्म आहे. अशा 100 यज्ञ व्हावे लागतात, त्यावर इंद्र होतं. आणि असं ब्रह्मदेव त्यापेक्षा कठीण आहे. 100 जन्म ब्राह्मण कुळामध्ये मिळून ब्रह्मकर्म ज्यावेळेस होतं त्यावेळेस ब्रह्मदेव होता येतं. असा ब्रह्मदेव जरी झाला तरी या ब्रह्मदेवाला संतांचा महिमा कळालेला नाही. शेवटी संतांची सेवा करण्यासाठी ब्रह्मसोपान तो झाला, बघता आनंद वर्ताला. शेवटी सोपान व्हावं लागलं. म्हणून असे संत महात्मे ब्रह्मदेवालाच पूजनीय असे पूज्य सकळ लोका विश्वास झाले. अहो, विश्वालाच काय, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. या संत महात्म्यांची कीर्ती सगळ्या भूमंडळामध्ये हा संताचा महिमा. विठ्ठला विठ्ठला. काय सांगावं संताचा महिमा. भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताची निमज जाणं, या लागी भक्ता मागे मी आपण 10वे चरण रेणू वंदावया. हा संताचा महिमा आहे. भगवान शिवजी संताचे रजकण डोक्यावरून कीर्तनामध्ये नाचतात, हा संताचा महिमा आहे. भगवत भक्ताच्या प्रेमासाठी स्वतः भगवान परमात्मा विश्व सुंदरी असलेल्या लक्ष्मीला डावलून सुद्धा तो भगवत भक्ताच्या सुखासाठी घरी येतो. ज्या सुखा कारणे देव बेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिले. आणि संताच्या घरी येऊन आराम करीत बसावं लागत नाही. भक्ता समगमय सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. हा संताचा महिमा. विठ्ठला. आणि अशा संतांची भेटी व्हावी म्हणून हात जोडून यम सुद्धा तयार असतो. यमधर्म म्हणजे यम सुद्धा अशा संतांची ज्यावेळी भेट होईल ती वेळ धन्य मानतो. यमधर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटे दे. यमाचा अधिकार सगळ्यावर आहे. येथे नाही उरवावता येते पामर जीव किती, सगळ्यावर. पण असा यम सुद्धा संताच्या पुढे हात जोडून उभा असतो. अशा संताच्या चरणावर सगळ्या रिद्धी सिद्धी लोळणं घालतात.
बारको माया बारको कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान स्वामी महाराज की जय. निळामणे सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. संताच्या चरणावर रिद्धी सिद्धी लोळणं घालतात. मी जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटामध्ये मी सेवा समाप्त करणार आहे. कथाभाग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज काशीला तीर्थयात्रेला गेले आणि येते वेळेला षष्ठीचं निमंत्रण देण्यासाठी श्री क्षेत्र अंबेजोगाई या ठिकाणी संत दासोपंतांना निमंत्रण देण्यासाठी गेले. दासोपंत संत असे होते, भौतिक वैभवाबरोबर पारमार्थिक वैभवयुक्त असे संत दासोपंत प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाबरोबर संवाद साधायचे, हा त्यांचा परमार्थिक अधिकार. आणि षष्ठीचा उत्सव अनादिकालापासून नाथ महाराजांच्या घरी चालू होता. ते निमंत्रण देण्यासाठी गेले. दारावर थाप दिली. आतमध्ये संत दासोपंत आणि भगवान दत्तात्रय स्वामी सोकट्या खेळत होते. हात थाप दिली, मी एकनाथ महाराज आलेलो आहे असं म्हटल्याबरोबर दत्तात्रय स्वामी गुप्त झाले. संत दासोपांनी दरवाजा उघडला. म्हणले, काय तुम्ही दुर्भाग्य आहोत? अहो, थोडं लवकर आला असतात प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय स्वामीचं तुम्हाला दर्शन झालं असतं, पण तुमच्या जीवनामध्ये दत्तात्रयाचं दर्शन नाही. ठीक आहे म्हटले, मी निमंत्रण देण्यासाठी आलो षष्ठीच्या उत्सवाचं, आपण या. आता दासोपंतांना थोडा अहंकार होता आपल्या लौकिक वैभवाचा आणि पारमार्थिक वैभवाचा. मग संत दासोपंत हाती घोडे अशा पारमार्थिक वैभवासहित लौकिक वैभवासहित आपल्या रिद्धी सिद्धी सहित श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी सहभागी होण्यासाठी षष्ठीच्या उत्सवासाठी आले. संत दासोपंत आले. एकनाथ महाराजांना समजल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी एकनाथ महाराज बाहेर आले, स्वागत केलं आणि संत दासोपंतांना घरामध्ये प्रवेश करायची विनंती केली. तेव्हा संत दासोपंत घरामध्ये प्रवेश करताना संत दासोपंताची सहज दृष्टी दरवाजाजवळ गेली आणि दरवाजाजवळ चोपदाराचं काम भगवान दत्तात्रय स्वामी करत होते. हे बघितल्याबरोबर संत दासोपंत थंडच झाले. हो म्हणले, तुम्ही इथे कसे काय? ती म्हणले, भगवान दत्तात्रय स्वामी म्हणले, हे माझे मालक आहे, मी यांचं चोपदाराचं काम करतो म्हणले इथे. मग म्हणले, अंबेजोगाईला एकनाथ महाराज आले, तुम्ही अदृश्य का झालात? म्हणले, अरे मी मालकाला न विचारता तुमच्याकडे आलो होतो म्हणून मी अदृश्य झालो. तिथेच गर्व अहंकार सगळ्या दासोपंताचा गेला. घरामध्ये प्रवेश केला तेव्हा दासोपंताकडे ज्या रिद्धिसिद्धी होत्या त्या 2-3 रिद्धिसिद्धी काम करत होत्या. ती म्हणले, माझ्याकडच्या तुम्ही इथे कसे काय? त्या रिद्धिसिद्धी म्हणल्या, आम्ही तर आहोत पण आमच्या सगळ्या बहिणी इथे काम करतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संताच्या चरणावर रिद्धिसिद्धी लोळणं घालतात. निळामणे सर्व भाग्य चोजविती रिद्धिसिद्धी येते. भाग्य यालाच नशीब म्हटलेले, भाग्यच याला विधिलिखित म्हणतात. भाग्य ते हे सगळे समानार्थी शब्द आहेत. भाग्याचे 3 प्रकार आहेत. एक संसारिक भाग्य आहे, दुसरं पारलौकिक भाग्य आहे, तिसरं पारमार्थिक भाग्य आहे. संसारामध्ये भाग्याशिवाय कुठली गोष्ट तुम्हाला मिळत नाही. कुठली गोष्ट जरी म्हटलं तरी त्याला भाग्य लागतं. एक मनुष्य शौचाला बाहेर गेला आणि बसल्या बसल्या उगाच सहज एका काटकीनं मात्री उकरू लागला. उकरता उकरत त्याला हंडा दिसला. हंडा उघडला तर सोन्याच्या मोहरा. तो दैववाद होता. माती झाकली. शेजारच्याला सांगितलं, इथं सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. त्यांना काही दम निघाला. ते रात्रीच आले, खड्डा खाणला आणि खड्डा खाल्ल्यानंतर ते हंडा बाहेर काढला. हंड्याचं झाकण उघडलं तेव्हा त्या आतमध्ये कोळसे, साप, विंचू, सर्प भरलेला हंडा दिसला. एवढे श्रम करून खड्डा खणून हा हंडा बाहेर काढला. राग आला ज्यांनी सांगितलं त्यांचा. म्हणले, आता हे भरलेला हंडा ज्यानं सांगितलं ना त्याच्याच घरामध्ये उलतो आपण. आले, घरावर चढले, कौलारू बाजूला सारले आणि तो हंडा त्यांनी पालता केल्याबरोबर त्या हंड्यातल्या सोन्याच्या मोहरा सगळ्या खाली पडल्या. त्या सुदगृस्ताला हंडा आणण्याचं सुद्धा कष्ट पडलं नाही, कारण भाग्य. विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये भाग्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. पण संसाराचं भाग्य आपण कशालाही संसारामध्ये भाग्य म्हणतो.
एखाद्याचं लग्न जमत नसतं, लग्न जमलं भाग्य, मुलगा होत ना, मुलगा झाला भाग्य, शेती पिकलं भाग्य, पण संसाराच्या भाग्याला संत भाग्य म्हणायला तयार नाही. दुसरं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाग्य पारलौकिक भाग्य आहे. ते भाग्य आहेत पण लोकांतराची प्राप्ती आहे. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत भोग, पुण्य समाप्त भोग समाप्त, संत त्यालाही भाग्य म्हणायला तयार नाहीत. आणि तिसरं आहे पारमार्थिक भाग्य. आणि पारमार्थिक भाग्याला खऱ्या अर्थानं संत भाग्य म्हणतात. कारण पारमार्थिक भाग्यानं ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य, भक्तीचं भाग्य म्हणतात. आणि ज्ञान भक्ती वैराग्याचा त्रिवेणी संगम जर जीवनामध्ये आला तर संत स्वतःहून दर्शन देतात. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. आणि संतांच्या प्राप्तीने देवाची प्राप्ती. विठ्ठला विठ्ठला. एकदा महर्षी नारद मुनी देवाकडे गेले आणि म्हणले, देवा संताचा महिमा सांगा. देवाने सांगितलं, ठीक आहे, मृत्यू लोकामध्ये जा, एक सरडा काटाडीवर बसलेला आहे, त्याला विचार, ते संताचा महिमा सांगेल. मृत्यू लोकामध्ये महर्षी नारद मुनी आले, त्या सरडाकडे गेले आणि विचारू लागले, संताचा महिमा काय? त्या सरड्याने नारद मुनीकडे पाहिलं की तो गतप्राण झाला. नारद मुनी देवाकडे गेले, घडलेली हकीकत असे सांगितले. देवानी म्हटले, आता पोपट जो आहे एका आंब्याच्या वृक्षावर बसलेला आहे, त्याला तो संताचा महिमा विचारते सांगेल. महर्षी नारद मुनी मृत्यू लोकामध्ये आले, त्या पोपटाला विचारलं, संताचा महिमा सांग. त्या पोपटाने नारद मुनीकडे बघितलं की तोही गतप्राण झाला. परत देवाकडे नारद मुनी आले. देव म्हणले, आता राजाच्या घरी मूल जन्माला आले, 12 वर्षांनी त्याला मूल झालेलं आहे आणि त्या मुलाला जाऊन विचार संताचा महिमा, ते सांगेल. महर्षी नारद मुनी म्हणले, मला मारायचा विचार आहे की काय? अहो, ज्याला त्याला विचारते मरायला लागलेत. आणि 12 वर्षांनी राजाला मुलगा झालाय, त्याला जर विचारून ते जर गतप्राण झालं, राजा मला सोडेल का? म्हटले, मी मात्र जाणार नाही. देवाने सांगितलं, माझ्यावर विश्वास आहे ना, असं होणार नाही, जा. शेवटी देवाची आज्ञा. राजाच्या घरी आले. राजानं महर्षी नारद मुनीचं स्वागत केलं आणि 12 वर्षांनी मुलगा झालाय, मुलगा पाहण्यासाठी नारदाच्या मांडीवर तो मुलगा ठेवला. आणि ठेवल्याबरोबर महर्षी नारद मुनीले संताचा महिमा सांग. ते मुलग बोलू लागलं. म्हणले, ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत पाठवलं त्यांना घेऊन या, मग मी संताचा महिमा सांगतो. विठ्ठला विठ्ठला. महर्षी नारद मुनी देवाकडे गेले आणि देवांना सांगितलं, तुम्हाला घेऊन यायचं सांगितले, त्याच्यानंतर तो संताचा महिमा सांगणार आहे. ठीक आहे म्हटले. महर्षी नारद मुनी देव राजाच्या घरी, राजाने दोघांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर त्या बाळाजवळ आले. म्हणले, सांग संताचा महिमा. ते मुलगा बोलू लागला. म्हणले, महर्षी नारद मुनी, ज्या वेळेला तुमचं दर्शन मला झालं तेव्हा मी सरडा होतो, त्या योनीतून मला मुक्त केलं, मला चांगली योनी मिळाली, मला पोपटाचा जन्म मिळाला. आणि ज्या वेळेला पोपट झाल्यानंतर तुमचं दर्शन झाल्याबरोबर मला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ योनी मिळाली, राजवाड्यामध्ये मला जन्म मिळालेला आहे. आणि आता तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या दर्शनामुळे असा निर्गुण भगवान परमात्म्याचं सगुण साकार रूपामध्ये दर्शन झालं. हा संताचा महिमा. विठ्ठला विठ्ठला. वास्तविक पाहता संताचा महिमा शब्दाने वाणीने सांगता येत नाही, असा अवर्णीय स्वरूपाचा संताचा महिमा आहे. संतांच्या प्रत्येक कृतीचा जीवनातल्या सर्गा संताचा महिमा आहे. तो कुठल्याही परापश्यते मध्यमा वैखरीने तो सांगता येत नाही. अनिर्वचक काय शब्दानं, महिमावाचक काय शब्दानं, निळोपारायण या अभंगातून संताचा महिमा वर्णन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले ज्ञानेश्वर. माझा विचार झाला, कुठली पात्रता योग्यता तपासशक्ती नसताना झाली वेडी वाकडी पुष्पांजलीची सेवा आहे. आज आपण ज्यांच्या दरबारमध्ये आहोत असे स्वामी महाराजांच्या चरणी, आपल्या सर्व सद्भक्तांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो. आणि आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन मी स्वामी महाराजाकडे अशी विनंती करतो, आपलं जसं सर्वांचं भौतिक वैभवामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे, तशी आपली पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहो. आणि आपल्या भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून जगाला समाधान लाभेल अशा भगवत नाम चिंतनाच्या साधना, अशा महोत्सवाच्या साधना स्वामी महाराज आपल्या सर्वांकडून करून घेऊत, की ज्या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे हा स्वामी महाराजांचा परमार्थाचा आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होऊन
आज सगळ्यांना दीर्घ आयुष्य तेज ऐश्वर्य प्राप्त होऊन जीव दशेचा बांधून भक्तिप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असे बाळनाथ माऊली संस्थानचे वतीने या उत्सवाला आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन मी माझे सेवेचे 2 शब्द संपतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. नाही विचारिला अधिकार्या